मित्र नमस्कार. मी सतीश नारगवडा आपल्या आम्ही शिक्षकेतर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. मित्र, सगळ्यात पहिल्यांदी आपल्या समोर दिलगिरी व्यक्त करतो की काही माझ्या डोळ्यांच्या विकाराच्या संदर्भामधला उपचार चालू असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ देण्यास विलंब झाला. त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो. जास्तीत जास्त सातत्य राखण्याचा प्रयत्न 100% केला जाईल, परंतु काही वेळेला नाईलाज असतो. आपण समजून घ्याल. आपलं सहकार्य नेहमीच आहे, तेही मिळत राहील असा विश्वास व्यक्त करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो. मित्र, आपला आजचा विषय आहे सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना आणि न्यायालय आणि शासन. हा जरा चर्चेचा विषय आहे आणि याच्यावर आपण व्हिडिओ केलेत. सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेवर व्हिडिओ आहेत, परंतु वस्तुस्थिती लोकांसमोर येणं, शिक्षकेतरांसमोर येणं ही गरज आहे आणि म्हणून आज हा विषय प्रामुख्याने घेतला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गोंदिया आणि अमरावती या 2 जिल्ह्यांनी दाखल केलेल्या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना जी राज्य शासनानं 1 जानेवारी 2024 पासून देऊ केली, त्या शासन निर्णयाला या 2 जिल्ह्यातील काही शिक्षकेतरांनी आव्हान दिलं होतं. या आव्हानाला अनुसरून माननीय नामदार उच्च न्यायालय नागपूर या खंडपीठानं आपला निर्णय 13 मार्च रोजी दिला आणि हा निर्णय शिक्षकेतरांच्या बाजूने लागला. तोही अनुकूल असा. म्हणजेच शिक्षकेतरांना 1/10/2006 पासून 24 वर्षाची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना अर्थात दुसरी कालबद्ध पदोन्नती लागू करण्यात आली. आणि हा जो निर्णय आला, हा निर्णय आल्यानंतर ज्यांना फक्त श्रेय हवं होतं त्यांनी 300-350 किलोमीटर अंतरावर बसून आम्हीच कसं या याचिकेमध्ये कामकाज केलंय या संबंधातला प्रचार चालू केला. अर्थात तो त्यांचा स्वभाव आहे. शेवटी सगळे जे भांडण असतं ते श्रेय मिळवण्याकरता असतं. काही आहेत विद्वान की ते श्रेय मिळू नये दुसऱ्या कोणाला म्हणून सगळं कामच नासवतात. वृत्ती असते माणसांची. आपण त्याच्याबद्दल बोलू नये. वारंवार हा विषय आपण चर्चेला घेतो आणि अकारण आपलंही तोंड आणि कान खराब होतात. त्यापेक्षा आपण आपल्या विषयाच्या मार्गाने जाऊ. तर हा जो निर्णय आला, हा जरी शिक्षकेतरांना अनुकूल असला आणि कायद्यानुसार असला तरीही काही लोकांच्या पोटात दुखणं साहजिक होतं आणि ते दुखायला लागलं, विशेष करून शासन स्तरावर. आणि जे दुखलं त्या संबंधामध्ये न्यायालयाने या निर्णयाला अंमलबजावणी करता शासनाला 6 महिन्याचा कालावधी दिला. आणि हा जो कालावधी दिला, या कालावधीत या सर्व याचिकाकर्त्यांना 1/10/2006 पासून ज्यांना ज्यांना ज्या ज्या दिनांकाला देय होईल त्या दिनांकापासून मागील फरकासह सगळी रक्कम द्यायचे आदेश दिले. आणि हे जे आदेश दिले, हे आदेश याचिकाकर्त्यांपुरते मर्यादित न ठेवता न्यायालयाने निकालपत्रामध्ये एक विशेष उल्लेख केला. तो उल्लेख काय केला तर तो असा केला की या याचिकेमध्ये जे सहभागी नाहीत अशा शिक्षकेतरांना न्यायालयात यायला भाग पाडू नका. म्हणजेच जे जे व्यक्ती शिक्षकेतर न्यायालयात आले नाहीत त्यांनाही याचे लाभ द्यावेत. थोडक्यात सर्व शिक्षकेतरांना दुसरी कालबद्ध किंवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना 1/10/2006 पासून लागू करण्यात यावी. हे आदेश शासनाला तितकेसे पचणारे, पटणारे, परवडणारे नव्हते आणि नाहीत. आणि म्हणून मग याची
अंमलबजावणी रोखण्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये जो मी वारंवार उल्लेख करतो 7 जिल्ह्यांचा मुद्दाम करतो, आणि मी जिल्ह्यांची नावं आतापर्यंत टाळली आहेत. पण या 7 जिल्ह्यांनी त्यांचा ऑक्टोबर 18ला जे कोर्टाचे निर्देश होते ते निर्देश म्हणजे निकाल, आणि आम्ही जिंकलो म्हणून विजयोत्सव साजरा केला. आज त्यांना कळलंय आत्ता की आता न्यायालयाशिवाय पर्याय नाही असं म्हणतायत. पण न्यायालयामध्ये खोडा घालण्याचं काम याच महाभागांनी केलं. जे शिक्षकेतरांचा आकृतीबंध असो, आकृतीबंधावरची आलेली स्थगिती उठवणं असो, किंवा हा जो 24 वर्षाचा शासन निर्णय जानेवारी 24 पासून लागू करून घेणं असो, या सगळ्या बाबतीमध्ये यांनी न्यायालयामध्ये फारकत घेतली आणि हरकत सुद्धा घेतली नाही. त्याचा परिणाम असा झाला की या ऑक्टोबर 18च्या शासन निर्णयाच्या संबंधामध्ये न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका पिटिशन दाखल केला. आणि आता नागपूर खंडपीठाचा जो निर्णय आहे त्याची अंमलबजावणी होऊ नाही याकरता मुंबई उच्च न्यायालयातील पुनर्विचार याचिकेचा विचार झाला नाही, निकाल झाला नाही, अशी भूमिका घेऊन नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, पुनर्विचार करावा, अशी याचिका नागपूर खंडपीठात दाखल होत आहे शासनाकडून. पर्यायी काय होणार आहे? याच विषयाच्या नागपूर, संभाजीनगर आणि मुंबई उच्च न्यायालयात ज्या असंख्य याचिका आहेत, त्यामध्ये खाजगी शाळा शिक्षकेतर संघटनेच्या 15 याचिका आहेत. मग बाकी ज्या किरकोळ ज्यांच्या एक दोन आहेत त्या आहेत. अशा सगळ्या याचिकांचे निकाल किंवा सुनावणी त्यामुळे प्रलंबित राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आता पुनर्विचार याचिका ज्या वेळेला दाखल होते तेव्हा ज्या न्यायमूर्तींनी तो निर्णय दिला असतो त्याच न्यायमूर्तींसमोर ती सुनावणीला आली पाहिजे अशी न्यायिक तरतूद आहे. याच्यातला दुर्दैवाचा भाग असा आहे की या याचिकेचा निकाल ज्यांनी दिला त्या याचिकाकर्त्या, माफ करा, त्या न्यायाधीश न्यायमूर्ती श्रीमती मुकुलिका जवळकर या चालू महिना अखेर सेवानिवृत्त होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्यामुळे होणार काय की आता या 2 दिवसात काही याचिका दाखल होणार नाही आणि त्याची सुनावणी पण होणार नाही. म्हणजेच त्यांच्या निवृत्तीनंतर जे नवीन न्यायमूर्ती बसतील त्यांच्या समोर याची सुनावणी होईल, हा एक माझ्या दृष्टीनं धोक्याचा संकेत आहे. आणि या शक्यतेचा विचार करणं हीच आपली आजची चर्चा आहे. कसं असतं, माणसाचा स्वभाव वेगळा असतो. काय वेळेला तू केलं म्हणून मी नाही, मी केलं म्हणून तू नाही, अशा पद्धतीच्या भूमिका घेतल्या जाऊ असतात. आणि शेवटी माणसं आहेत. न्यायमूर्ती म्हणजे काही कुठलाही रोबोट नाही किंवा मशीन नाही किंवा यंत्र नाही, माणसं. त्यामुळे अशा काही स्वभावाच्या छटा असू शकतात. त्याचा दुष्परिणाम शिक्षकेतरांना भोगायला लागू शकतो. ही शक्यता आपण सगळ्यांनी गांभीर्याने विचारात घेतली पाहिजे. काय झालंय, आपला प्रश्न कुठला येतो की आपण विशेष करून संघटित नाही आहोत. दाखवतो आपण एवढे जिल्हे, 2-4 माणसं, 7-8 माणसं म्हणजे जिल्हा, ही व्याख्याच चुकीची आहे. आत्ता
राजपत्राच्या संबंधामध्ये पदवीधर शिक्षक सगळे एकवटले होते, हजारांची संख्या आहे. जुनी पेन्शन योजना हजारोंची संख्या आहे. तशी संख्या आपल्याला शिक्षकेतरांची आढळत नाही. त्यामुळे या याचिकेचा सामना कसा करायचा किंवा याला तोंड कसं द्यायचं, तर याकरता एक उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर मांडतोय. उपाय असा आहे की जे 7 जिल्हे, कुठले जिल्हे त्यांना माहिती आहे, जे त्याचे करते करविते करते धरते म्हणतो त्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी काय केलं पाहिजे? आत्ता ते 7 जिल्हे संघटित नाही आहेत. 4 जिल्हे एकीकडे, 3 जिल्हे दुसरीकडे, असा तो प्रकार आहे. परंतु ह्यांनी जमा केलेल्या रकमेचा तपशील बघितला तर त्यांनी आत्ता नव्याने वकिलाकडे जाऊन रिव्ह्यू पिटिशनच्या संबंधामध्ये त्यांना न्यायालयात उभं राहण्यास भाग पाडणं गरजेचं आहे. आणि नुसतं गरजेचं एवढा करता नाही, हे त्वरित करायला पाहिजे, कारण पुढच्या आठवड्याच्या अखेरीस न्यायालयाला सुट्टी लागण्याची उन्हाळी सुट्टी लागेल. आणि मग हे काम एकदा अडकलं किंवा रखडलं की हे अत्यंत विलंबाचं काम होईल. अजून यांनी करायला काय पाहिजे? तर जो फेब्रुवारी 24ला निर्णय घेतला गेला तो शासन निर्णय आहे, ज्या निर्णयाने 1 जानेवारी 24 ही तारीख दिलेली आहे. त्या शासन निर्णयाच्या संबंधामध्ये एक गोष्ट अशी पक्की लक्षात घ्या की शासनाने शासन निर्णयात नमूद केलं की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देय असलेली सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना खासगी अनुदानित शाळेतील शिक्षकेतरांना लागू करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. शासन असा आदेश देत आहे की सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना मान्यताप्राप्त खाजगी शाळांतील शिक्षकेतरांना लागू करण्यात येईल. म्हणजेच शासनाचा खाजगी शाळांतील शिक्षकेतरांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित योजना लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय झालेला आहे. जरी या 13 मार्च 26च्या नागपूर खंडपीठाच्या न्यायालयीन निवड्यानुसार 1 जानेवारी 24चा शासन निर्णय बातल केला आहे, धोरण नाही, आणि ही लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय आहे. आणि जे रिव्ह्यू पिटिशन मुंबई उच्च न्यायालयात दाखल आहे, जे मी वाचलंय, त्याच्यात त्यांनी स्पष्ट नमूद केलंय की अशासकीय मान्यताप्राप्त शाळांतील शिक्षकेतरांना आम्ही अजून सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा विचार शासन स्तरावर झालेला नाही. आणि म्हणून ऑक्टोबर 18च्या न्यायालयीन निर्देशाचे म्हणजे डायरेक्टिव्हचे पुनर्विचार करण्यात यावेत. म्हणजेच एकदा हा पॉलिसी मॅटर धोरणात्मक निर्णय झाला आहे ही बाब न्यायालयाच्या लक्षात आणून दिल्यानंतर न्यायालय पुनर्विचार याचिका आपोआप समाप्त करेल. आणि ही जी फेरविचार याचिका, पुनर्विचार याचिका, रिव्ह्यू पिटिशन जो मुंबईत दाखल आहे, तो एकदा न्यायालयाने दावाच रद्द ठरवला की मग सगळे निर्णय 1/10/2006 पासून लागू होतील. आता एक गोष्ट आपल्या वाचण्यात आली असेल, माझ्या पण आहे, आपलं वाचली असेलच, परत सांगतो. एका प्रकरणामध्ये शाळेच्या संबंधातलीच हे आहे, दावा आहे तो. न्यायालयाने शासनाला स्पष्ट आदेश दिले की शासनाकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा. त्याच दाव्यात न्यायालय पुढे म्हणतंय की वाटल्यास तुमच्या गाड्या विका, पण या पैशाची भरपाई करा.
जे न्यायालय अत्यंत कठोर निर्णय आणि कठोर भाषा वापरत आहे. शासन याचा गांभीर्याने विचार करेल अशी आपण अपेक्षा करूया. आणि या 7 जिल्ह्यांचे जे कर्ते धर्ते आहेत त्या 3-4 माणसांनी भले स्वतंत्ररित्या पण याचा विचार करून पुनर्विचार याचिकेच्या संबंधात आपण दिलेल्या वकिलांशी संपर्क साधावा. या विवेचनाच्या आधारे पुनर्विचार याचिका रद्द केली की ही जी 6 महिन्याची मुदत आहे, ज्याचा आत्ताशी 7 आठवडे संपले आहेत, त्या निर्णयाची अंमलबजावणी शिक्षकेतरांना दिलासादायक ठरेल आणि 10-20 सुद्धा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल असं मला वाटतं. त्याकरता सर्व शिक्षकेतरांना सदिच्छा व्यक्त करतो. मी आणि माझे सर्व सहकारी अभय सातपुते कोपवाड सांगली, अमोल सोनवणे नाशिक, अमोल ठाकरे अमरावती हे विधिज्ञ आणि आयकर सल्लागार आहेत. अविनाशजी पसारकर वाशिम, रवींद्र गिरी धामणगाव रेल्वे अमरावती, किशोर ठाकूर नाशिक, सुनीलजी पांडे संभाजीनगर, ॲडव्होकेट विजय देशपांडे नागपूर, परशुरामजी डवरी कराड सातारा आणि माझे तंत्रस्नेही संजय हंडोरे आवी आणि प्रवीण पोरजे यांच्यासह मी आपली रजा घेतो. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. खाली कमेंटमध्ये आपण व्यक्त व्हा. आपल्या सर्व सूचना आम्ही स्वागताने स्वीकारतो. योग्य सूचनांना समर्पक उत्तर देऊन आपल्या मनातील शंकांचं आम्ही पूर्णतः निराकरण करतो. लवकरच भेटूया. तोपर्यंत नमस्कार.